Hi friends, I am SD Farande and today we are going to see the design of spring unit under the subject of elements of machine design. Friends, today we will see the deflection of helical compression springs and its equation and the energy stored in helical spring of circular wire. स्प्रिंगचं डिझाईन करण्यासाठी किंवा स्प्रिंगवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या दोन पॉईंटवरचे इक्वेशन्स महत्त्वाचे आहेत. ते इक्वेशन्स आपण आज बघणार आहे. तर बघूया पहिल्यांदा डिफ्लेक्शन ऑफ हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग्स. Deflection of helical compression spring. Let capital D, we know that mean diameter of spring coil and N is the number of active coils. Therefore, total active length of wire is the capital L, means length of one coil into number of active coils. Means in equation it is a capital L is equals to length of one coil is a pi d, its circumference, and number of active coils is a small n, means capital L is equals to pi dn. This is equation number 1. The twisting moment or torque developed due to axial load W. ज्यावेळी ॲक्सियल लोड ॲक्ट होणार आहे स्प्रिंगवरती त्यावेळी त्या स्प्रिंगचे जे कॉइल्स आहेत त्याच्यावरती जो ट्विस्टिंग लोड ॲक्ट होणार आहे तो आपण बघणार आहे. तो किती असणार आहे? T is equals to force into distance W into d by 2, equation number 2. And we know that J is the polar moment of inertia of spring wire pi by 32 into d raised to 4, and theta is equals to angular deflection of wire when subjected to torque T. Then axial deflection of spring is the delta is equals to theta into d by 2. This is equation number 3. From basic torsion equation we have T by J is equals to G theta by L. हे इक्वेशन आपल्याला माहित आहे, आपण शाफ्टमध्ये इक्वेशन बघितलं होतं. याच्यावरून थीटा इज इक्वल्स टू टी इंटू एल डिवाइड बाय जी इंटू जे. याच्यावरून थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हॅल्यू पुट करा, टीची व्हॅल्यू पुट करा, एलची व्हॅल्यू पुट करा आणि जेची व्हॅल्यू पुट करायची आहे, जी आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितली आहे. याच्यात आपण बघितले आहे ते सगळ्या व्हॅल्यू. चला या सगळ्या व्हॅल्यू आता या ठिकाणी पुट करायच्या आहेत. काय मिळणार आहे आपल्याला? थीटा इज इक्वल्स टू डब्ल्यू इंटू डी बाय 2 इंटू पाय डी एन डिवाइड बाय जी इंटू पाय बाय 32 इंटू डी रेस टू 4. इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण इक्वेशन थीटाचं मिळवलेलं आहे. आता याच्यानंतर सिम्प्लिफाय करायचं आहे. याला थीटा इज इक्वल्स टू 16W डी स्क्वेअर इंटू एन डिवाइड बाय जी डी रेस टू 4. पुट दिस व्हॅल्यू ऑफ थीटा इन इक्वेशन 3. 3 नंबरचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये हा थीटाची व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजे कुठलं 3 नंबरचं इक्वेशन? हे 3 नंबरचं इक्वेशन. लक्षात आलं? याच्यामध्ये आपण थीटाची व्हॅल्यू आता जी आपण घेतलेली आहे ही पुट करायची आहे. थीटा देअरफॉर डेल्टा इज इक्वल्स टू थीटाची व्हॅल्यू पुट करा 16W इंटू डी रेस टू 4 इंटू एन डिवाइड बाय जी डी रेस टू 4. ही व्हॅल्यू आयची इथं पुट केली इंटू डी बाय 2. देअरफॉर डेल्टा इज इक्वल्स टू सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे स्प्रिंग इंडेक्स कॅपिटल डी आपण स्मॉल डी आहे, त्याच्याऐवजी सी पुट करा. त्यानंतर अजून सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना हे इक्वेशन वापरणार आहे किंवा हे इक्वेशन सुद्धा आपण वापरत असतो. डब्ल्यू अपॉन डेल्टा इज इक्वल्स टू जी डी रेस टू 4 डिवाइड बाय 8 डी क्यूब एन इज इक्वल्स टू जी इंटू डी डिवाइड बाय 8 सी क्यूब इंटू एन इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हे महत्त्वाचं इक्वेशन आहे डिझाईन पॉईंट ऑफ व्ह्यू. The above expression the stiffness of the spring or spring rate. म्हणजे हे जे इक्वेशन आहे याच्यावरून स्प्रिंगचा स्टिफनेस किंवा स्प्रिंग रेट आपण कॅल्क्युलेट करणार आहे. नोट इफ डिफ्लेक्शन पर ॲक्टिव्ह टर्न इज टू बी कॅल्क्युलेटेड देन टेक डेल्टा अपॉन एन इज इक्वल्स टू 8W सी क्यूब डिवाइड बाय जी इंटू डी. म्हणजे डिफ्लेक्शन जे आहे पर ॲक्टिव्ह टर्न आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला हे इक्वेशन यूज करायचं आहे या ठिकाणी या इक्वेशन मध्ये. नेक्स्ट पॉइंट इज द एनर्जी स्टोअर्ड इन
हेलिकल स्प्रिंग ऑफ सर्क्युलर वायर. जी सर्क्युलर वायर क्रॉस सेक्शनची स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल किती एनर्जी आपण स्टोअर करू शकतोय, म्हणजे एनर्जी स्टोअर काय असणार आहे त्यामध्ये, ज्यावेळी आपण लोड अप्लाय करणार आहे त्यावेळी ती स्प्रिंग काहीतरी एनर्जी स्टोअर करणार आहे. ती काय असणार आहे, इफ द स्प्रिंग मटेरियल इज नॉट स्ट्रेस्ड बियॉन्ड द इलास्टिक लिमिट, म्हणजे इलास्टिक लिमिटच्या पलीकडे आपण त्याला नेणार नाही आहे. द ग्राफ ऑफ लोड डब्ल्यू वर्सेस ॲक्सियल डिफ्लेक्शन डेल्टा विल बी अ स्ट्रेट लाईन. लक्षात आलं, म्हणजे जसं इलास्टिक लिमिटपर्यंत आपण त्याच्या लोड अप्लाय करणार आहे तोपर्यंत डिफ्लेक्शन जे आहे ते स्ट्रेट लाईनमध्ये असणार आहे. लोड वर्सेस डिफ्लेक्शन हा ग्राफ आहे. एरिया अंडर द कर्व गिव्स द अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर्ड इन द स्प्रिंग. आता ह्या ग्राफमध्ये या लाईनच्या खाली जेवढा एरिया आहे तो एरिया आपल्याला काय सांगतोय, द अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर्ड इन द स्प्रिंग. देअरफॉर एनर्जी स्टोअर्ड इन द स्प्रिंग इज गिवन बाय कन्सिडरिंग द ट्रायंगल, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे हा आपण शेडेड ट्रायंगल जो आहे आपण कन्सिडर करून ती एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहे. म्हणजे स्टोअर्ड एनर्जी किती असणार आहे तर ते आपण रिप्रेझेंट करतोय यू या लेटरनं. यू इज इक्वल्स टू, आता याचा एरिया ट्रायंगलचा एरिया काय 1/2 इंटू डब्ल्यू इंटू डेल्टा. लक्षात ना, इक्वेशन नंबर 1. वी हॅव द मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इंड्युस्ड इन द स्प्रिंग इज, शिअर स्ट्रेस काय असणार आहे टाऊ इज इक्वल्स टू के इंटू, के म्हणजे काय वॉल स्ट्रेस फॅक्टर आहे, के इंटू 8WD डिवाइड बाय पाय टी क्यूब. हे इक्वेशन आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. याच्यावरून आपण डब्ल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. डब्ल्यू इज इक्वल्स टू पाय टाऊ डी क्यूब डिवाइड बाय 8KD, इक्वेशन नंबर 2. अँड डिफ्लेक्शन ॲज डेल्टा इज इक्वल्स टू 8WD क्यूब इंटू एन डिवाइड बाय GD⁴. दिस इज इक्वेशन नंबर 3. पुट द व्हॅल्यूज ऑफ डब्ल्यू अँड डेल्टा इन इक्वेशन 1. पहिलं जे इक्वेशन होतं आपलं त्याच्यामध्ये डब्ल्यू आणि डेल्टा या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन मिळणार आहे जे एनर्जी स्टोअर्डचं इक्वेशन होतं. यू इज इक्वल्स टू 1/2 इंटू डब्ल्यूची व्हॅल्यू पुट करा पाय टाऊ डी क्यूब डिवाइड बाय 8KD इंटू 8WD क्यूब एन डिवाइड बाय GD⁴. डेल्टाची व्हॅल्यू पुट केली. अगेन पुट द व्हॅल्यू ऑफ डब्ल्यू फ्रॉम इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 मध्ये जी डब्ल्यूची व्हॅल्यू आहे ती परत पुट करायची आपल्याला या वरच्या इक्वेशनमध्ये आणि आपल्याला मिळणार आहे यू इज इक्वल्स टू 1/2 इंटू पाय टाऊ डी क्यूब डिवाइड बाय 8KD इंटू 8 पाय टाऊ डी क्यूब डिवाइड बाय 8KD इंटू डी क्यूब एन डिवाइड बाय GD⁴. आफ्टर दॅट एनर्जी स्टोअर्ड यू इज इक्वल्स टू टाऊ स्क्वेअर, सिम्प्लिफाय करायचं त्या मागच्या इक्वेशनला, टाऊ स्क्वेअर इंटू 4k² इंटू पाय DN इंटू π/4 d². And finally energy stored U is equals to tau square divided by 4k² G into phi. This is equation number 4, where phi is the volume of spring wire. स्प्रिंग वायरची व्हॉल्यूम आहे ती असणार आहे V. म्हणजे इथे जे तुम्हाला दिसतंय ही झाली व्हॉल्यूम. एवढा इक्वेशन म्हणजे काय व्हॉल्यूम आहे त्याचं. P is the length of spring into cross sectional area of spring wire, and length of spring is a pi dn and cross sectional area is the π/4 d⁴. This equation is the equation number 5. When a load, say P as a load, drops on the spring through a height h, case of impact loading, म्हणजे एक पर्टिक्युलर हाईट वरून एखादा लोड त्या स्प्रिंग वरती ऍक्ट झाला म्हणजे इम्पॅक्ट लोडिंग आपण त्यावरती केलं, देन द एनर्जी ॲब्सॉर्ब्ड इन द स्प्रिंग इज गिवन बाय U is equals to P into H plus delta is equals to 1/2 into W into delta, जे आपलं इक्वेशन नॉर्मल आहे तेच. Where W is what? W is the equivalent static load, that is gradually applied load when gradually applied load which shall produce the same effect as by the falling load P, and delta is the axial deflection produced in the spring. Okay friends, let's see one problem, one simple problem on this spring. A closed coil helical spring is made of 10 mm diameter steel wire. 10 mm diameter स्टील वायर पासून एक क्लोज्ड कॉइल हेलिकल स्प्रिंग तयार केलेली आहे. स्प्रिंग कन्सिस्ट ऑफ 10 कंप्लीट टर्न्स. त्या स्प्रिंगला 10 कंप्लीट टर्न आहेत विथ द मीन डायमीटर ऑफ 120, म्हणजे कॅपिटल डी किती दिलाय 120 दिलाय. द स्प्रिंग कॅरीज अन ॲक्सियल पुल ऑफ 200 न्यूटन, म्हणजे लोड जो दिलाय तो किती दिलाय
200 न्यूटन दिलेला आहे. डिटरमाइन द शिअर स्ट्रेस इंड्यूस्ड इन द स्प्रिंग. स्प्रिंगमध्ये असणारा शिअर स्ट्रेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करायचा नाही आहे. डिटरमाइन द डिफ्लेक्शन इन स्प्रिंग. डिफ्लेक्शन सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी. इट्स स्टिफनेस अँड स्ट्रेन एनर्जी स्टोअर्ड बाय इट इफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ स्प्रिंग मटेरियल इज 60 किलोन्यूटन पर mm स्क्वेअर. जो दिलेला डाटा आहे तो पहिल्यांदा ॲज अ गिवन म्हणून लिहून घ्या पहिल्यांदा. त्यानंतर आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्वला चालू करणार आहे. सोल्युशन इज द शिअर स्ट्रेस इंड्यूस्ड निग्लेक्टिंग द स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर टाऊ इज इक्वल्स टू 8WD डिवाइड बाय पाय डी क्यूब. व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला टाऊ मिळेल 61.115 न्यूटन पर mm स्क्वेअर. अँड डिफ्लेक्शन इन स्प्रिंग इज द डेल्टा इज इक्वल्स टू 8WD क्यूब इंटू n डिवाइड बाय Z⁴. जे फॉर्म्युले आपण आतापर्यंत बघितले स्प्रिंगमध्ये ते सगळे फॉर्म्युले डायरेक्टली आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहे. लक्षात आलं. हे फॉर्म्युले कसे आले आहेत हे बघण्यासाठी तुम्हाला मागचे लेक्चर्स बघावे लागतील. व्हॅल्यू पुट करा, त्यानंतर तुम्हाला डेल्टा मिळेल. डेल्टा इज 46.08 mm. आफ्टर दॅट स्टिफनेस इज W upon delta. Put the values and get stiffness 4.3402 Newton per mm. And finally strain energy stored means U is equals to 1/2 into W into delta is equals to value put करा. त्यानंतर U मिळेल तुम्हाला 4608 Newton mm converted into joule means 4.608 Newton meter. 1 Newton meter is equals to 1 joule. Okay, thank you friends.